हॅलो गाईज, आजचा हा बाली सिरीजचा शेवटचा एपिसोड. मी आशा करतो की तुम्हाला आमची ही बाली सिरीज नक्कीच आवडली असेल. आपल्या चॅनलवर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मित्रहो, आज आम्ही जाणार होतो बालीमधील सर्वात सुंदर नयनरम्य मंदिराला भेट द्यायला. वाह वाह, काय झाडी, काय डोंगर, काय पाऊस, मस्त. सकाळी लवकर हॉटेल सोडलं आणि आम्ही वाट धरली उलुंदानू मंदिराची. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुनं असून इसवी सन 1633 मध्ये पाण्याची देवी दानू हिची पूजा करण्यासाठी बांधलं गेलं. भरपूर पिकं व पाणी याकरता या देवीची प्रार्थना करतात. आम्ही उलुंदानूपाशी पोहोचलो तोपर्यंत ढगाळ हवामान झालं होतं आणि परिसरात प्रवेश करून आत जाईपर्यंत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रसंगी छत्र्या घेऊन आम्ही आतमध्ये गेलो, पण इतका पाऊस पडत होता की छत्र्यांचाही काहीही उपयोग झाला नाही आणि आम्ही नखशिखांत भिजलो. भिजल्यामुळे इतकी थंडी वाजत होती की परिसरातीलच एका कॅफेमध्ये आम्ही गेलो आणि तिथे आम्ही लुवाक कॉफी प्यायली. त्याचा वेगळा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आपण पाहिलाही असेल. लुवाक हा प्राणी कॉफीची उत्तम प्रतीची फळं खातो आणि त्याच्या विष्ठेतून ज्या कॉफीच्या बिया बाहेर पडतात त्या बिया स्वच्छ करून त्यापासून ही कॉफी बनवली जाते. तिथे आम्हाला या लुवाक बरोबर खेळायलाही मिळालं. अतिशय गोंडस आणि प्रेमळ असा हा प्राणी आहे. तिथे आम्ही मिकीशी खेळलो, त्याला खायला भरवलं आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर बघितला. Mickey. एखादा टुरिस्ट स्पॉट कसा डेव्हलप करावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. छान मस्त हिरवेगार लॉन, विविध प्रकारची फुलझाडं, मस्त वॉकवेज आणि फोटो काढण्याकरता बनवलेले स्पेशल स्पॉट्स, हे सर्व बघून आम्ही निघालो तानालोट मंदिराला भेट द्यायला. उलुंदानू ते तानालोट हा रस्ता अतिशय नयनरम्य व गर्द झाडीतून जाणारा आहे. उलुंदानू मंदिर हे एका सरोवराकाठी आहे, तर तानालोट मंदिर हे समुद्र किनाऱ्यावर स्थित आहे. तानालोट मंदिर परिसरही उत्तम प्रकारे डेव्हलप केलेला आहे. येणाऱ्या पर्यटकाची अजिबात गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी बालीमधील सर्व ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते. बालीमध्ये समुद्र किनाऱ्यावर सर्फिंग करणं हा येथील लोकांचा आवडता खेळ आहे. तानालोट पाशी असताना असाच एक सर्फिंग करणारा आम्हाला दिसला. तो सर्फिंग इतकं छान एन्जॉय करत होता की कधीतरी मी हे नक्की करणार असं मनाशी ठरवूनच टाकलं. तानालोट मंदिर परिसरात होणारा सूर्यास्त आम्ही पाहिला आणि आम्ही निघालो कृष्णा ओले ओलेला शॉपिंग करायला जायला. बालीमध्ये शॉपिंग सेंटरला ओले ओले म्हणतात. बालिनीज कॉफी, लाकडात कोरलेला गरुड, बालीची फ्रीज मॅग्नेट आणि काही स्पेशल बाली टी शर्ट खरेदी करून आम्ही हॉटेलला परत यायला निघालो. कृष्णा ओले ओले ते हॉटेल हा जेमतेम 10-15 मिनिटांचा प्रवास मला इतका जड झाला होता की काय सांगू. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना मनात एक काहूर उठलं होतं. इतकी छान नयनरम्य ट्रिप संपत आली, आता परत घरी जाऊन रुटीन सुरू होणार असे एक ना अनेक विचार मनात येत होते. अजून काही दिवस ट्रिप वाढवूया असं वाटत होतं, पण शेवटी नाईलाज होता. बालीमध्ये येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी अंदाजे 60% पर्यटक हे भारतातून येतात. बाली आणि भारताची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जवळीक ही ह्या आणि अशा अनेक हिंदू मंदिरांमुळे आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे आहे. आता ती टिकवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ह्या नैतिकतेचा भाग म्हणून आणि एक जबाबदार पर्यटक म्हणून आपण ती जवळीक नक्की टिकवूया आणि वाढवूया सुद्धा. तर मित्रहो, आता तुम्ही बालीला कधी जाताय मला नक्की कळवा. आजपर्यंत तुम्ही बाली सिरीजला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आपल्या चॅनलवर
कोणत्या ठिकाणाची माहिती तुम्हाला बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आपापल्या मित्रमंडळींमध्ये बाली सिरीजचे व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात लवकरच. धन्यवाद.